नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधुभगिनींनो, आज सोमवार दिनांक 6 जुलै 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 544. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी 14 प्रश्नांना उत्तर देणार. या 14 प्रश्नांच्या उत्तरामध्ये 1-2 प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. जे अनुकंपा तत्वावरील जी नियुक्ती असते की ज्याला 31/12/2001 नंतर तिसरं अपत्य नसेल तर त्याला तो मनुष्य वारल्यानंतर त्याच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती देय नाही अशी जी अट घातलेली आहे त्यासंबंधीची मी चर्चा आजच्या या व्हिडिओला एका प्रश्नाला उत्तर देताना करणार आहे. त्याचबरोबर काही वेळा नुकतंच उच्च न्यायालयाच्या एका औरंगाबाद खंडपीठाने कोल्हापूर खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे की ज्या माणसांना 1 जुलैची वेतनवाढ देय असते असे जर 30 जूनला रिटायर झाले आणि 30 जूनपूर्वी 6 महिने जर त्यांची सेवा झाली असेल तर त्यांना 1 जुलैची वेतनवाढ द्यावी अशा संबंधीचा निर्णय झाला. या न्याय निर्णयाच्या संदर्भात देखील अनेकांचे प्रश्न येतात. त्या प्रश्नांच्या उत्तराबद्दल अशाच तऱ्हेचा प्रश्न आलेला आहे. त्या प्रश्नाला उत्तर देताना या विषयाची सविस्तर मी चर्चा करणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. हे कलेश्वर नावाचे ग्रस्त आहेत. हे आरोग्य निरीक्षक पदावरून 31/3/22ला रिटायर झाले. त्यांना शेवटची वाढ 1/7/2021ला मिळाली होती. त्यानंतर 9 वर्ष सेवा पूर्ण करून 31/12लाच ते सेवानिवृत्त 31 मार्च 2022ला सुरू. 1/7/2021ला शेवटची वेतनवाढ, 31/3/2022ला. आता त्यांचं म्हणणं आहे की उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 6 महिने सेवा झाल्यावर वेतनवाढ देय होते, तर मग मला काही जळगावमध्ये काही लोकांना मिळाली आहे तर मला मिळेल का? तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगते, आपल्याला वेतनवाढ मिळणार नाही. कारण त्या जळगावमधल्या जी प्रकरणं झालेलं आहे किंवा नाशिकमधल्या जिल्हा परिषदेच्या बाबतीत उच्च न्यायालयाने निर्णय जो दिलेला आहे किंवा कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर बेंचने दिलेला आहे तो निर्णय कसा आहे पहा. ह्या निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की ज्या लोकांची वेतनवाढ 1 जुलैला देय आहे किंवा 1 जानेवारीला आहे. आता जिथे 1 जुलैला देते असा मनुष्य जर 30 जूनला रिटायर झाला तर त्याच्या आधीच्या जर वर्षामध्ये म्हणजे आधीचं त्यांना जे इन्क्रिमेंट मिळालेलं आहे आधीच्या 1 जुलैला मिळालेलं आहे. आता त्याच्यापूर्वी 30 जूनला ते रिटायर झालं तर या वर्षामध्ये त्याची जर 6 महिन्यापेक्षा अधिक सेवा झाली तर त्याला 1 जुलैची वेतनवाढ देय आहे. आपल्या बाबतीमध्ये काय, आपल्याला 1 जुलै 2021ची वेतनवाढ मिळालेली आहे आणि त्यामुळं आणि आपण 31/3/22ला रिटायर झाला, त्यामुळे आपल्याला ही वेतनवाढ देय नाही, हे निश्चित लक्षात ठेवा. त्याचबरोबर मी अनेकांना सांगतो की त्या निर्णयाचा आधार घेऊन लोक विचारतात की आम्हाला मिळेल का वेतनवाढ. तर ही जी दोन्ही निर्णय आहेत म्हणजे त्याचा मी व्हिडिओ पण जर केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं आहे कुठले एक जो व्हिडिओ केला आहे तो व्हिडिओ क्रमांक आहे 532. हा व्हिडिओ जेव्हा केला त्या व्हिडिओच्या चर्चा करताना आपण तो व्हिडिओ पहा. त्या चर्चा करताना मी सांगितलं आहे की तो उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो ज्यांनी अर्ज केला आहे त्यांच्या पुरता सीमित आहे. ते जजमेंट इन पर्सोनम आहे. त्या जजमेंटच्या आधारे प्रत्येकाला म्हणजे जे 30 जूनला रिटायर झाले तर त्यांना मिळणार नाही जोपर्यंत शासन असं काही धोरणात्मक निर्णय काढत नाही किंवा उच्च न्यायालय असा स्पष्ट आदेश देत नाही की जे असे 1 जुलैला रिटायर झाले असतील आणि जे त्यांना 6 महिन्याच्यावर आधीच्यावर सेवा झाली असेल तरच त्यांना वेतन असा निर्णय झाल्याशिवाय सर्वांना मिळणार नाही. त्यामुळे असे जे प्रकरणं असतील म्हणजे प्रकरण कुठलं, ज्यांना 1 जुलैची वेतनवाढ देय आहे. उदाहरणार्थ तुम्ही आपला विचार करा, 1 जुलै आता हा वर्ष चालू आहे जे आपलं 2026, एखाद्या कर्मचाऱ्याची 1 जुलै 2026ला वेतनवाढ देय आहे आणि तो जर 30 जून 2026ला रिटायर झाला तर त्याला 1 जुलैची वेतनवाढ द्यावी ह्याच्याबद्दल शासनाचा निर्णय आहे. पण उच्च न्यायालयाने काय सांगितलं, 30 जूनच्या पूर्वी 6 महिन्यापेक्षा अधिक झाली. आता तो रिटायर 30 जूनला झालेला आहे
पण त्याला जर त्याची 6 महिन्यापेक्षा जर अधिक सेवा झाली असेल, म्हणजे पहिल्या वेतनवाढी मिळालीपासून, तर त्याला मात्र ते वेतनवाढ दिली पाहिजे. मला वाटतं की या प्रश्नाच्या उत्तरावरून खुलासा झाला असेल. तरी देखील कोणाच्या शंका असतील तर मला जरूर विचारा. तर प्रश्न क्रमांक 2 हे खलीद अन्सारी म्हणून आहेत. यांनी मागे देखील माझा सल्ला घेतला होता. त्यांना फौजदारी खटल्यामध्ये त्यांना शिक्षा झाल्या, त्यामुळे ते डिसमिस झाले. मग त्यांच्यावर ते उच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयामध्ये त्यांची मुक्तता झाली. आणि मुक्तता झाल्यामुळं त्यांना जिल्हा परिषदेमधले शिक्षक आहेत, त्यांना मग कामावर रुजू करून घेतलं. आता कामावर रुजू करून घेतल्यानंतर ते उच्च न्यायालयाकडे ते गेले असता उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की निर्णय की तुम्ही आता ते रिटायर झालेले आहेत आणि त्यांना त्यामुळे 3 महिन्याच्या आत तो जो निलंबन काळ होता, कारण ते आधी निलंबित झाले किंवा डिसमिस झाल्यानंतर सेवेमध्ये, डिसमिस झाल्यापासून सेवेमध्ये येण्यापर्यंतचा जो काळ असेल किंवा त्याच्या आधीचा निलंबन, हा काळ तुम्ही 3 महिन्यामध्ये त्याचा काळ निश्चित करावा, म्हणजे तो कर्तव्य काळ धरावा किंवा काय. आणि तसं जर केलं नाही तर 3 महिन्याच्या आत केलं नाही तर काय होणार आहे, तर उच्च न्यायालयाचा तो कंटेम्प्ट होईल. आणि म्हणून जर त्यांनी 3 महिन्यामध्ये अजून 3 महिने व्हायचे आहेत, कारण तुम्ही दिलेला न्याय निर्णय मी पाहिला, तर त्यामध्ये झालं नाही तर आपण आपल्या वकिलांमार्फत कंटेम्प्ट पिटिशन उच्च न्यायालयात दाखल करा. चला प्रश्न क्रमांक 3 यांचं म्हणणं आहे 16/10/24 ते 11/4/25 म्हणजे साधारणपणे 6 महिन्याचा निलंबन काळ आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की हा ड्युटी पिरियड धरला जावा. आता यांचा काय यांची विभागीय चौकशी बंद झालेली आहे. आता वेतन झाला असेल, या असिस्टंट गव्हर्नमेंट प्लीडर वगैरे आहेत, यांचं म्हणणं आहे की त्यांनी आता अर्ज केलेला आहे की निलंबन करण्यासाठी कर्तव्य काळ म्हणून धरावा. अर्ज केला तर निश्चितच योग्य आहे का, अर्ज जरूर करा. आता पण त्यामध्ये आपण जे प्रश्न विचारलेले आहेत, एक तर निश्चित आहे की विभागीय चौकशी जरी बंद झाली असती तरी आपला जो निलंबन काळ आहे तो कसा धरावा याचा स्वतंत्र आदेश काढावा लागेल आणि त्यासाठी तुम्ही अर्ज ऑलरेडी दिलेला आहे. आता दुसरा प्रश्न आपला आहे की निलंबन कालावधी नियमित करण्यासाठी काही कालमर्यादा आहे का. नियमामध्ये कालमर्यादा ठरवून दिलेली नाही, पण रिझनेबल पिरियडमध्ये काळामध्ये हा निर्णय घेणं हे बंधनकारक आहे. आणि नाही घेतला तर आपल्याला न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध आपल्या अपीलीय अधिकाऱ्याकडे नंतर न्यायालयात देखील जाता येतं. आता याच्याप्रमाणे प्रश्न तिसरा त्यांचा असा आहे की विभागीय चौकशी बंद झाली त्यामुळे निलंबनाच्या पूर्वीचं ठिकाण नियुक्ती मिळू शकेल का. मिळायला कुठलीही अडचण नाही. त्यामुळे आपण जिथे सिंधुदुर्गमध्ये जावं, कारण पूर्वी आपण तिथे असताना आपलं निलंबन झालं असं म्हणतात, तर तिथे जिथून सेवानिवृत्त निलंबन झाला त्या ठिकाणी मागणी आपल्याला निश्चित करता येऊ शकेल. आता मगाशी मी सांगितलं त्या एक तर आपली विभागीय चौकशी बंद झाल्या मिळाली असल्यामुळे त्यामुळे आपल्याविरुद्ध कुठले दोषारोप नाही. आपण काही कागद पाठवल्याचं मला आठवत नाही, परंतु नाही तर आपल्याला हा कर्तव्यकाळ म्हणून धरला जाऊ शकण्याची अधिक शक्यता आहे. तो धरला जावा अशी विनंती आपण जर केलीच आहे तर त्याचा पाठपुरावा करा. नाही झालं तर पुढे न्यायालयात जाण्याच्या पूर्वी एकदा माझा सल्ला घ्या आणि मग मॅटमध्ये जरूर तर झाला. प्रश्न क्रमांक 4 यांचं असं म्हणणं आहे की ज्या RFO आहेत खरात म्हणून, यांचं म्हणणं आहे की एखादा मनुष्य यांच्याविरुद्ध एक फौजदारी खटला आहे आणि असं असताना त्यांना आपलं जे मंडळ असतं त्या मंडळाच्या बाहेर त्यांना बदली मिळू शकते का. कारण काही दिवस त्या अजूनही निलंबनाखाली आहेत, पण त्यांचं लवकरच पुनर्स्थापना होणार आहे असं त्यांचं म्हणणं. आणि म्हणून त्यांचं म्हणणं की मला सर्कलच्या बाहेर ट्रान्सफरची मागणी करता येईल का. आपली मागणी करायला काहीच हरकत नाही, मागणीलाही नाही का, मागणं करू शकता, परंतु मात्र आपली बदली करायची किंवा नाही याचं डिस्क्रिशन निश्चितच विभागाला, आपल्या नियुक्ती अधिकाऱ्याने. कारण आपली बदली झाल्यामुळे आपल्याविरुद्ध जी क्रिमिनल केस आहे किंवा DE आहे त्याच्यामध्ये अडचणी उत्पन्न होतील किंवा काही याचा देखील नियुक्ती अधिकारी विचार करता येईल, पण आपण बदली जरूर करू शकता. या प्रश्न क्रमांक 5 हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत, प्रायमरी शिक्षक. यांचं म्हणणं 90 दिवसाच्या आत दोषारोप निर्गमित झाला आहे पण बजावलं नाही तर 2019च्या निर्णयाप्रमाणे पुनर्स्थापना मिळेल का. 2019चा GR जो आहे तो पुनर्गमित झालेला आहे आणि आता 2025मध्ये शासनाने एक नवीन आदेश काढला आहे निलंबनाचा आढावा. तर त्या ठिकाणी काय हे खरं आहे की दोषारोपपत्र बजावल्या नाही तर करावे लागेल.
पण दोषारोपपत्र एकदा निर्गमित झालं आणि जर दोषारोपपत्र बजावून घेण्याकरता हा जर टाळाटाळ करत असेल कर्मचारी, तर मात्र तो 90 दिवसाच्या आत निर्गमित झालं आहे आणि पण बजावलं नाही, या कारणावरून आपली पुनर्स्थापना होणार नाही. आपण न्यायालयात गेला तरी न्यायालय देखील असंच म्हणणार की तुम्हाला निर्गमित झालं आहे, तुम्ही मुद्दामून घेतलेलं नाही, आणि म्हणून या ठिकाणी आपली पुनर्स्थापना होणार नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आहे, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, 6वा प्रश्न, 1991ला लिपिक पदावर लागले, 12 वर्षाची वेतनवाढ त्यांना मिळाली. 12 वर्षाची वेतनवाढ मिळाली, परंतु त्यानंतर मात्र त्यांना जी मिळायला पाहिजे ती मिळालेली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आता ती जर मिळाली नाही तर आपल्याला काय त्यांनी करायला पाहिजे? एक तर आपण अर्ज करा. अर्ज नाही केला तर मग त्याच्यावर जर काही मिळालं नाही तर मग पुढे अपील किंवा मग न्यायालयात जायचं का, यासंबंधी आपल्याला विचार करता येईल. पण यानिमित्त मी आपल्याला एक सांगतो, आपल्याला तुम्ही जी म्हणता की 12 वर्षाची 2003ला मिळाली आहे आणि आपण 22ला रिटायर झाला आहे, आपली 30 वर्ष सेवा होऊन गेली आहे, त्यामुळे आपल्याला 2च नाही तर 3 वेतनवाढी मिळाल्या पाहिजे. आणि म्हणून ह्याचा जो GR आहे म्हणजे 91ची 2021 जी दिलेली आहे ती ॲडजस्ट करून 2001 आणि त्यानंतर 8 वर्षांनी आपल्याला मिळायला पाहिजे. कारण 12 वर्षाची जी मिळाली तुम्हाला त्यानंतर 2003ला मिळाली, तर दुसरी वेतनवाढ 2011ला आणि तिसरी 2021ला मिळायला पाहिजे. आता याच्यासाठीचा आपण एक GR आहे 2 मार्च 2019चा, आणि हा जो GR आहे तो व्हिडिओ 230 बरोबर दिला आहे. तो GR डाउनलोड करा आणि तातडीने आपण आपल्या जिथून आपण सेवानिवृत्त झाला तिथे अर्ज करा की मी सांगतो त्याप्रमाणे त्या GRचा अभ्यास करा आणि मला मिळणारी वेतनवाढ, मला 3 वेतनवाढी देय आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, तशी मागणी करा. प्रश्न क्रमांक 7, मधुकर गायकवाड हे म्हणतात, माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 3 लाभांची योजना केव्हा सुरू होईल? माझा याच्या संदर्भातला विशेष अभ्यास नाही, पण जर अजून निर्णय केलेला नसेल तर निर्णय केव्हा होईल हे कोणालाही सांगता येणार नाही आणि मलाही सांगता येणार नाही. प्रश्न क्रमांक 8 हे अनुकंपा नियुक्तीबाबतचा प्रश्न आहे. आता या बाबतीमध्ये अनुकंपा नियुक्तीबाबत मला अनेक लोक विचारतात. एक काशीबाईचं प्रकरण आहे जे जिल्हा परिषद, त्याच्याविषयीचा मी व्हिडिओ केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मात्र तिथल्या 2 सदस्य असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या लोकांनी ह्या काशीबाई ज्या होत्या ही दुसरी पत्नी होती. तो जो कर्मचारी जो मयत झाला होता त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्याला 2 मुलं होती आणि काशीबाईपासून 1 मूल झालं. आणि अशा परिस्थितीत काशीबाईच्या मुलांना तो अनुकंपा तत्वावरील नियुक्ती तिला आणि किंवा तिच्या वारसाला मिळावी आणि ती विनंती मान्य उच्च न्यायालयाने केली होती. पण त्याच्यानंतर आपण म्हणता त्याप्रमाणे जो औरंगाबाद उच्च न्यायालयाने एक जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये हा प्रश्न आला होता की 28 मार्च 2001ला जो शासन निर्णय काढला आहे तो काय शासन निर्णय? जो मयत कर्मचारी दिवंगत कर्मचाऱ्याला 31/12/2001 नंतर जर तिसरं अपत्य असेल तर त्याला अनुकंपा नियुक्ती देय नाही. आणि ही जी अट घातली आहे ती अवैध आहे का किंवा याच्या संबंधीची चर्चा औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये केलेली आहे. आणि त्या उच्च न्यायालयाच्या मध्ये जे सुनीता त्या ठिकाणचा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादकडे सर्व चर्चा केली आणि कोणी हा निर्णय दिलेला आहे म्हणजे याच्यावर 3 उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत. म्हणजेच काशीबाईच्या प्रकरणाच्या पेक्षा तिथे 2 न्यायाधीश होते, इथे 3 आहे. आणि त्यांनी स्पष्ट निर्णय दिला आहे की 28 मार्च 2001 नंतर तिसरं अपत्य असल्यास अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दे नाही. ही शासनाने घातलेली अट अवैध म्हणता येणार नाही. थोडक्यात अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मागताना दिवंगत कर्मचाऱ्याला 28 मार्च 2001 नंतर तिसरं अपत्य असेल तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. काही कर्मचाऱ्यांनी मला ही विनंती केली की काशीबाईचं जे प्रकरण आहे ना औरंगाबाद खंडपीठांचा निर्णय दिला आहे 3 मेंबर्सनी त्याच्यावर चर्चा करणारा एक व्हिडिओ करा. मी तो जरूर करीन, पण सध्या एवढंच मी सांगतो
28 मार्च 2000 तिसरं अपत्य असेल तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती. काही लोक मला विचारतात की त्या औरंगाबाद खंडपीठाने जो निर्णय त्यात काशीबाईचा निर्णय काही रद्द केला नाही. आता काशीबाईचा निर्णय अगेन जसं मी सांगतो ते जजमेंट इन पर्सनम आहे. त्याचा आधार घेऊन इतर प्रकरणात तसा न्याय निर्णय देता येणार नाही. त्यामधली वस्तुस्थिती निराळी आहे आणि या 3 सदस्याच्या खंडपीठाने स्पष्ट म्हटलं आहे की तो निर्णय त्या केसपुरता सीमित आहे. म्हणजे त्याचा आधार घेऊन आपल्याला अनुकंपा तत्वावर नियुक्ती दे नाही. मला कल्पना आहे की ही जी अट असल्यामुळं काही ठिकाणी जी डिझर्विंग प्रकरणं असतात तिथे देखील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देत नाही. ज्यांना अशी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळालेली नाही अशा लोकांनी एक छोटीशी संघटना केलेली आहे आणि त्या संघटनेच्या लोकांनी देखील मला विचारलं की काय हे असं बरोबर आहे का, काय करता येईल असं. आता मी एवढंच आपल्याला सांगेन की हा शासनाचं धोरण आहे. शासन नेहमी आपल्याला माहिती आहे की लोकसंख्या नियमन करण्याकरता अनेक उपाय निवडले त्यावेळी जे लक्षात घेऊन ही अट घातलेली आहे. आता जोपर्यंत हे धोरण शासन बदलत नाही तोपर्यंत 31/12/2001 नंतर ज्याला तिसरं अपत्य असेल त्याला अनुकंपा नक्की देय असणार नाही. आता शेवटी काय कोर्ट देखील अशा प्रकरणामध्ये जेव्हा एखादं पॉलिसी डिसिजन असतो त्या पॉलिसी डिसिजनमध्ये न्यायालय देखील इंटरफिअर करत नाही. मला वाटतं खूप खुलासा झाला तरी देखील अजून देखील अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या संदर्भात कोणा शंका असतील तर जरूर विचारा. पण मी लवकरच एक काशीबाईचं प्रकरण आणि औरंगाबाद खंडपीठाने 3 सदस्यांनी दिलेला जो निर्णय दिला आहे अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या त्याबाबत तुलनात्मक करणारा एक व्हिडिओ एखाद्या महिन्यामध्ये जरूर करेन किंवा त्याच्या आधी देखील. चला पुढच्या प्रश्नाकडे. एखाद्या कर्मचाऱ्याने फाईल जर गहाळ केली जाणीवपूर्वक ही निश्चितच मोठी बाब आहे. म्हणजे एक प्रकारे हे मॉरल टर्पिट्यूडसारखाच भाग म्हणता येईल. कारण मुद्दामून कुठल्या तरी बॅड इंटेन्शनने केलेली आहे आणि असा जर कर्मचाऱ्याने केलं असेल त्याच्याविरुद्ध कारवाई करणं अत्यंत ही नियुक्ती अधिकाऱ्याचं कर्तव्यच आहे. चला प्रश्न क्रमांक 10. हे पोलीस कर्मचारी आहेत. यांचं निलंबन झालं. 1 महिन्यात त्यांची पुनर्स्थापना झाली आणि त्यांना नागपूर मुख्यालयात बदली करण्यात आली ग्रामीणमध्ये आणि पुन्हा 4 महिन्यामध्ये कुठला तरी पूर्वीचा संदर्भ देऊन दूरच्या पोलीस स्टेशनला बदली केली. निश्चितच आपण म्हणतात त्यापुढे आपल्यावर थोडा अन्याय झाला आहे. या अन्यायाची मागणी करताना आपल्याला जर पोलीस अधीक्षकांनी बदली केली असेल त्याच्याविरुद्ध आपण DIGंकडे अपील करा आणि मग जरूर तर मॅटमध्ये जाण्याचा विचार करा. पण मॅटमध्ये जायचं म्हणजे खूप खर्च होतो त्यामुळे इतक्यात मॅटमध्ये जाऊ नका. चला प्रश्न हे करूया. महेंद्र सहारेग्रस्त आहेत. यांचं हे 31/12/2021 सेवानिवृत्त झाले. पूर्वीचं इन्क्रिमेंट त्यांना 1/7/2021 मिळालं होतं. म्हणजे माझी सेवा 6 महिने झाली आहे तरी मला वेतनवाढ मिळेल का, काय करावे या आणि याच्यात त्यांनी उच्च न्यायालयाचा कोल्हापूर बेंचचा निर्णय वगैरे दिला आहे. मी मगाशीच या प्रश्नाला उत्तर दिलं आहे की आपण 1/7/2021 सेवा मिळालं होतं आणि 30/12/21 आपण रिटायर झालात. 31/12 आपली सेवाच तिथे 1 वर्षही झालेली नाही आणि आधीच्या वर्षात 6 महिना झाले असल्याने आपल्याला जर वेतन वाढ देय असती तर मिळाली असती. त्यामुळे माझ्या इंटरप्रिटेशनप्रमाणे आपल्याला ही वेतनवाढ मिळणार नाही. पुढचा प्रश्न ऐकूया. गोपनीय अहवालाबाबतचे 1/12/96 परिपत्रक आहे का? दुर्दैवाने हे परिपत्रक माझ्याकडे नाही. आपल्या कुठल्या या परिपत्रकाचा उल्लेख केला आहे ते कागदपत्र जर मला पाठवलेत तर त्यासंबंधी विचार करता येईल. अन्यथा सोपा उपाय आपण सामान्य प्रशासन विभागाला एक विनंती करा किंवा माहितीच्या अधिकारात अर्ज करा आणि एक परिपत्रक प्राप्त करा. प्रश्न क्रमांक 13. निलंबन करण्यापूर्वी रोकडे नावाच्या घटनेत नोटीस दिली जाते का डायरेक्ट निलंबन केलं जातं? कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यापूर्वी त्याला नोटीस देण्याचं बंधन नाही. पण सर्वसाधारणपणे जर एखाद्या जबर शिक्षा द्यावी वगैरे असं जर असेल तर मग साधकच त्याच्या निलंबन करण्यापूर्वी नोटीस दिली तर त्याची बाजू कळते. पण एखादी त्याच्याला नोटीस न देता निलंबन केलं तर ते बेकायदेशीर ठरत नाही असा न्यायनिर्णय सुप्रीम कोर्टाकडून पण दिलेला आहे. या पद्धतीचे जे न्यायनिर्णय जे माझं पुस्तक आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 6वी आवृत्ती त्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख देखील आहे. चला शेवटच्या प्रकरणावड्या. निलंबनाच्या पुनर्स्थापना झाली पण निलंबन त्याचा निर्णय नाही आणि विभागीय चौकशी अहवाल 24/2/2005 प्राप्त झाला पण निर्णय नाही.
हा निश्चितच आपल्यावर अन्याय आहे. कर्मचाऱ्याची पुनर्स्थापना झाल्यानंतर निलंबनाचा काळ कसा धरावा आणि त्याला काय वेतन द्यावं यासंबंधीचा निर्णयाचा आदेश काढणं आवश्यक आहे. आणि नंतर तो आदेश काढल्यानंतर जर विभागीय चौकशी नंतर काय जर बदल करायचा तो त्यांना बदल करता येईल. पण आपल्याला तो आदेशही काढलेला नाही आणि आपल्याला चौकशी अहवाल प्राप्त झाला त्याच्यावरही निर्णय हा निश्चितच आपल्या अन्याय आहे. आपण नियुक्ती अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठांकडे अर्ज करा आणि तसं केलं नाही तर मग शेवटी मॅटमध्ये जावं लागेल. पण मॅटमध्ये जाण्याचा खर्च असतो त्यामुळे मॅटमध्ये इतक्यात जाऊ नका. मला पुढे सल्ला घ्या आणि मग जा. मित्रांनो, खूप वेळ जाता येतेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. आजच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला अधिक काही जर प्रश्न असतील तर जरूर मला ईमेलद्वारे विचारा. ईमेलचा पत्ता माझा आहे कर्मचारीमित्र@gmail.com. त्याचबरोबर मी दर मंगळवारी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये उपलब्ध असतो. तिथे केव्हा असतो? सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत. तर या दरम्यामध्ये आपण मला दूरध्वनीवरून फोन करून करू शकता. तो दूरध्वनी क्रमांक आहे 02-025-608-198. मित्रांनो, येथेच थांबतो. पुन्हा भेटूया. नमस्कार.